चालेल. टाकी जनलेली मित्र कच्ची आणि खूप तुम्ही बघू शकता खूप शांत संयमी गाय आहे. कच्ची जनली असल्या कारणास्तव 2 दिवस दुधावर येत नसती म्हणजे एक 8 दिवस तरी लागतात. ज्या टायमाला तिचे जे खूप फिरोसाचं दूध असतं ते दूध पक्का व्हायला आणि दुधावर यायला थोडासा वेळ लागतो. थोड्याशा कालांतराने दुधावर येत असते जनावर, त्यातही कसली शंका नाही. आणि असं वातावरण बदलता जरा जनावर चारा कमी खातात त्याच्यामुळे तेवढे फास्ट दुधावर येत नसतात. तरी आज आपण इथे कॅपॅसिटी बघणार आहोत. आजचा याचा दुसरा दिवस आहे. आज किती दूध देईल 2 साडायचं त्याच्यावरून अंदाज असा लागतो की बाकीचे जे दिवस आहेत समोरचे जे येणारे 8 दिवस त्या 8 दिवसामध्ये कितपर्यंत कॅपॅसिटीची जाऊ शकते. तर आपण त्या 2 साडाच्या ह्याच्यावरनं पूर्ण गाईची परीक्षा घेत असतो आणि 2 साडा दूध जेवढं असते त्याच्या दुप्पट दूध धरून आपण व्यवहार करत असतो. जोपर्यंत आपल्याला गाईचा पूर्ण अंदाज लागत नाही की गाय दूध किती देते तोपर्यंत आपण घरी जनलेल्या गाईचा सेल करत नाहीत, विकत नाही. जेव्हा आपल्याला पक्का अंदाज येतो की ही गाय इतकं दूध देईल त्या टायमाला आपण तिला विक्रीला काढत असतो मित्रांनो. अन्यथा ती दुधावर येईपर्यंत आपण तिला घरीच ठेवत असतो. एकदम मोकळा असा कास आहे, फार काही मोठा नाही पण आहे आकाराचा. भरपूर गायही तेवढी मोठी नाही आहे तर त्या हिशोबानं गायच्या लेवलनुसार कास आहे. हे 2 पूर्ण आपण कडक पिळलेले आहेत बघितलं तुम्ही. तर यांची एक 2 धार मारणं आवश्यक कारण की मग हात राहतो गाईवर. त्याच्या 2 धार सडा 2 वेळा फोडून घ्यायचं. आणि दूध बघू शकता तुम्ही. 1 साईड 2 लिटर दुधाची कॅपॅसिटी आहे म्हणजे सध्याला 4 लिटरवर गाय गेलेली आहे आणि लवकरच गाय 5-5.5 लिटरपर्यंत आपण 6 लिटरपर्यंत घालण्याची क्षमता ठेवतो. तर अपडेट राहा चॅनलवर, व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला प्रत्येक गायची माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.